नाही आठवा 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 हेची सांगणे वधूवरा. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, खरं तर या अगोदर तुम्ही हळदीचा व्हिडिओ पाहिला असेल. आज आहे आपल्या अक्षय भावाचं लग्न आणि त्यासाठी आपण आलो आहोत थेट साखरप्यात पुरीये ओझरवाडीमध्ये. मंडळी, खरं तर गावाकडे आहे ना पारंपरिक पद्धतीने लग्न होतं आणि त्या लग्नामधली मजा काय असते ना हे दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न. खरं तर एवढ्या विधी असतात, एवढ्या पद्धती असतात ना, म्हणजे फक्त लग्नामध्ये पण मुंबईतला किंवा शहरांमध्ये जातो तेव्हा लग्न एक हॉलवरती असतं आणि तिथे काही मोजक्याच विधी पार पाडल्या जातात. पण गावाकडे तसं नाहीये. गावाकडे संपूर्ण असा बराच वेळ असतो आणि त्याबरोबर सकाळपासून अगदी पहाटेपासून या सगळ्या विधी पार पाडल्या जातात. सो या विधी तुम्हाला दाखवूया आणि आजचा हा आपला अक्षय भावाचा लग्न सोहळा देखील दाखवूया. सो चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बरं, आता कुठे निघालात तुम्ही? विहिरीवर कशासाठी? पूजा करायसाठी. अच्छा, याला काय म्हणतात? चला, सकाळपासून सगळीच घाई गडबड आहे.
मंडळी आत्ताची आपण काही पद्धत पाहिली त्याला चिमाट धुणं म्हणतात. आता गावाकडे अशा बऱ्याच पारंपरिक पद्धती आहेत. खरं तर आता जे तांदूळ धुवून आणलेत ना विहिरीवरून ते आता जेवणामध्ये वापरण्यात येते. तिथे खरं तर अक्षरशः जलदेवतेलाच नमस्कार करून ह्या महिलांनी या सगळ्या गोष्टी आणल्यात. आता पुढील काही विधी होतील त्या देखील दाखवूया. आता इकडे बघा हे देवाचे उल्पे बनवण्यात येत आहेत. बघा सकाळपासून गावाकडे लग्न कार्यामध्ये ना धावपळ असते. सो या सगळ्या गोष्टी विधिवत म्हणतात ना विवाह सोहळा पार पडला पाहिजे ही गावकऱ्यांची धडपड असते.
कशी बस स्कूटरवरी थांबायला वेळ नाही कशी बस स्कूटरवरी थांबायला वेळ नाही आंब्याच्या फुलांच्या फुलबागेत आंब्याच्या फुलबागेत आंब्याच्या फुलांच्या फुलबागेत आंब्याच्या फुलांच्या फुलबागेत स्कूटर गेली ईश्वराच्या अंगणात अक्षयची स्कूटर गेली ईश्वराच्या अंगणात बहिणीचा मान देसा देसा 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 बहिणीचा मान आंबा मोहरी गेला आंबा मोहरी गेला दारिका तेरी आंबा आंबा मोर गेला आंबा मोर गेला दारिका तेरी आंबा आंबा मोरी गेला आंबा मोरी गेला अक्षय नवऱ्यानी मोडीले टाले जाऊन तोरणे बांधिली जाऊन तोरणे बांधिली अक्षय नवऱ्यानी मोडीले टाले जाऊन तोरणे बांधिली जाऊन तोरणे बांधिली रेवरांच्या मोडीला पेरवाज गुंतवणी केली आपुली राणी केली आपुली राणी
पाणी समर्पयामी तांबड्यात पाणी समर्पयामी विड्यावर आणि पहिले नारळावर हातावर पाणी सोडतो गाव असं आपले नमस्कार करायचा समर्पयामी नमस्कार करायचा समर्पयामी या कापूसन मस्त प्रक्षालनम प्रक्षालनाचे पाणी समर्पयामी करोद्वर्तनार्थे नमस्कार करायचा नमस्कारम समर्पयामी सूर्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः मंत्रपुष्पांजलिं प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा नमस्कारम समर्पयामी नमस्करोमि यामी नार्थे इदम यलफलम 1 2 3 आणि यलफलम समर्पयामी सूर्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः मंडळी चला सगळ्या विधी पार पडल्यात आणि फायनली आपला अक्षय भाऊ आता लग्न मंडपात जातो. कसं आहे अक्षय भावाच्या मूळ घर आहे ना मूळ घरामध्ये हे लग्न सोहळा पार पडणार आहे. अक्षय राहत्या घरातून आता मूळ घरामध्ये आम्ही जाणार आहोत. सो तिथे हा लग्न सोहळा पार पडणार आहे. चला गावाकडे लग्न घर म्हटलं की एकदम घाई गडबड आली. सगळेच पै पाहुणे आलेत आणि सगळीच गडबड उडाली. चला पहिलं आता आपण अक्षय भावाला आता ढोल ताशांच्या गजरामध्ये लग्न घरात घेऊन जाऊया. चला दादा दे लवकर दे लवकर. गणपती शारदा संयुत पुण्या हो त्रिविधान
चाखिरा याना बाळे शशी शोभतो अस्ति अंकुशलाडु पद्म परशो दंते हिरा मंगळ शुभलग्न माणी शिरोमणीच अथवा जो गिरजाई चापती आद्री करीतो वास ही सदा गंगा जया ती सती भाळी चंद्र तसेच नाग शरीरी जाचारा ती सदा तो शंभो सह्याद्री मार्लेश्वर या वधूवरा रक्षो सदा सर्वदा शुभमंगल माता पिता सावली आता जाग मुली जागल्या घरी सुखी रहा आपुलिया तो घरा ब्रह्म विष्णु महेश तिसरा दत्त मनी आठवा 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 हेची सांगणे वधूवरा सूर्या सदा मंगलम शुभमंगल सा
पहिले पाणी सोडायच्यावर नमो सुनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षी शोधर भावे सहस्रनाम सहस्रकोटी सर्व आलेल्या पाहुणमंडळी मित्रांपैकी या सर्वांचं अंशमतिं प्रयच्छ मे तदेव विद्याबलं देवलं तदेव लक्ष्मीपदेन्द्रियवं स्मरामि. चला भांडी तिकडे ठेवायला. समय अंगल्य दंतमणगिर मुक्ता भल्ला विराजितम कंठस्य भूषणार्थाय कंठसूत्रम प्रतिक्रिया. त्यांना फोटोला पोज हवी तिची. पाणी घालायचं म्हणजे तुम्ही पाणी घाला त्याने पाय धुवायचे. महाविष्णू स्वरूपम भाग्यम सुभाद्यमितमर्गमितमाचमनियमस्तवाचमनियम. जरा तुम्ही पुसून घ्या. मुलीच्या हाताचे अंगठे धुवायचे. तू बाळा असे हात पुढे कर. असे जनमनी जनमनी असेच थांबा. मंडळी आत्ताच पार पडलाय आणि आम्ही पंक्तीतलं जेवण जेवतो. गावाला ही मजा काय वेगळी वेगळी असते. तुझी घाई गडबड असते, मजा वेगळी असते. फायनली आता पंक्तीमध्ये आपण जेवण जेवतोय. चला या जेवायला या मंडळी. मंडळी कसं आहे, लग्न लागल्याच्या नंतर थोडंसं आम्ही जेवलो आणि जेवून जो काही झोप लागली, कारण जागरण होतं कालचं, झोप लागली ती अक्षरशः आत्ता 5:30 पावणे 6 वाजले. डोळा उघडला, ताशांचा आवाज आला आणि आता कळले की अक्षय भावाची वरात इकडेच असलेल्या दत्त मंदिरात आली आहे आणि इथून मग परत वरात जिथे लग्न लागलं तिथे जाणार आहे. सो आपण आता याच व्हिडिओमध्ये वरात देखील बघूया. चला.
आपल्या समोर चौरशे कविनार सादर करत आहोत. दुराज सदाचे गरवारण, दुराज सदाचे गरवारण. मंडळी चला नमन वगैरे झालंय मस्तपैकी आणि फायनली आपल्या अक्षय भावाची म्हणतात ना वरात म्हणूया आपण घरात चालली आहे सकाळी पहाटे 4 वाजता. हिरवा चुडा अक्षरांचं नाव घेते तू घे भाजीत भाजी तिखट असते ती मिरची, मीचा परशा आणि ऐश्वर्या माझी आरची. चला आली 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 आली. मंडळी फायनली आपल्या अक्षय भावाचं लग्न झालेलं आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये गावाकडे होणाऱ्या प्रत्येक पारंपरिक गोष्टी म्हणजे लग्न कार्यामध्ये ज्या ज्या काही विधी होतात त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या अगोदर आपण लग्नाचे व्हिडिओ बनवले पण एवढा इन डिटेल काही विधी होतात. मग ते सकाळी पहाटेला चून धुणं म्हणजे भानवस असते त्याची पूजा केली जाते म्हणजेच काय अग्निदेवतेची पूजा केली जाते. त्याच्यानंतर ते तांदूळ धुवायला विधीवर जाणं, त्याच्यानंतर रेख धरणं, त्याच्यानंतर मग ते नवग्रह पूजा आणि इतर काही विधी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेत आणि त्याचबरोबर गावाकडची पारंपरिक गाणी देखील दाखवली आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कोकणातल्या गावची आठवण झाली असेल आणि गावाकडच्या लग्नाची आठवण झाली असेल. तर मंडळी कसं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकणातलं पारंपरिक लग्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो मंडळी तुम्हाला हा आपल्या अक्षय भावाचा आणि ऐश्वर्या वहिनीच्या लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्यांना शुभेच्छा देऊ शकता. चला मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. यो कोकण आपलं. काळजी घ्या.